आपण देवाच्या दर्शनासाठी जातो, देव दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणूनिया. पण देव का म्हणते? देव म्हणजे माणूस न दिसे, माणसासारखी दिसतच नाही. अगोदरच्या काळात कपडा फाटत होता. का होता? कपडा फाटत होता ते आपण त्याला शिव वापरत होतो. बाई कसा शिव ना, आता शिव वाले काय म्हणते, कंपनीहून येतात फाटले आहे ते. असं लागते का याच्या बापा घरी काही आहे? असंच आहे, काहीतरी याच्या काही दिसत नाही. अगोदरच्या काळात शिवच होते ना, आता फाटले वापरून राहिले. मग दारिद्र्यता पहिली होती का आता आहे? आता आहे. म्हणून चारित्र्य नाही होला, चरित्रवान नाही, चरित्रहीन लोक आजकालच्या काळात. म्हणून देव भेटत नाही. चारित्र्य नाही होला, चारित्र फनाई होगा तब कैसे देश जिएगा. म्हणून चरित्रवान पाहिजे माणूस. आणि जोपर्यंत चरित्रवान म्हणणार नाही तोपर्यंत देवाची भक्ती काही जमणार नाही. आणि देवाला कोणती भक्ती आवडते? आम्हा साधकासी हाच मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाया येपा. जन्म मरणाची चूक हे आपल्याकडून संपल्या पाहिजे, याच्यासाठी हा भक्तीचा विषय करण्यात आलेला आहे. जय जय राम कृष्ण.
हीच थोर भक्ती आवडतो देवा, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया आहे संसाराची, ही भक्ती काय करू देत नाही. भक्ती करण्याकरिता गेला तर याच्या मनच त्या ठिकाणी रमत नाही. साधाचं उदाहरण आहे, चांगली गोष्ट माणसाला शिकावं लागली. का लागली? का लागली बाबाजी? शिकावं लागली. पण वाईट गोष्ट शिकावं लागली का? आम्ही महाराष्ट्रवाले शाळा म्हणतो, तुम्ही स्कूल म्हणता. आम्हाला शिकावायला जावं लागला, तुम्हाला पळावा जावं लागला नाही का? पळावाले गेले तुम्ही, पडल्याशिवाय काही होत नाही. ते पळावाले गेले तुम्ही. आता पळावाले गेल्याच्या नंतर तुम्हाला आडवी रेस्या, उभी रेस्या, तिरपी रेस्या, अर्धा गोल, पूर्ण गोल हा सगळा शिकावा लागला. हा काकी कुकू हा सब शिकावा लागला. आई पण गाड्या शिकावा लागल्या का? रंगोरंगीचे येतच ना, त्या शिकावं लागले का? ते ऑटोमॅटिक होते. ते देवाच्या भजनामध्ये या म्हणावं लागते. तुम्ही आता सुनवल्या नाही, सब ग्रामवासियों को सूचित किया जाता है कि अभी क्या होने वाला है, कीर्तन सबको आना है. ये वाले सांगावं लागते. पण ज्या दिवशी महाप्रसाद राहिली त्या दिवशी असा मायक्रोनी फरमाईश करावं नाही लागे का आता महाप्रसाद सुरू झाली आहे, तुम्ही या म्हणावं लागते का? नाही म्हणावं लागे, पहिले घेऊन जाते. ते मग आपली वृत्ती मोठी आहे. खाण्या पिण्यात मन कसं फसलं रे हरी. देवाच्या भजनामध्ये गोपाल काले होतं, तुमच्या गावी होत असेल, आमच्या गावी होत असेल. किती ठिकाणी गोपाल काले केलो काही सांगता येत नाही, मोजता येत नाही, एवढ्या जागी आहे. पण येतसे चरित्र केले नारायण हे सगळे अभंग होऊन जातील, पण एकही लोकांची तयारी दिसत नाही. अडगे तेच दिसतात. पण एक अभंग असा आहे, चला बाई पांडुरंग चला बाई हा अभंग ज्याची सुरुवात झाला का त्याही म्हणतात एकामेकीने चलो त्यांना बाई आता जाऊ मध्ये आता किती याची आता का भेटलं म्हणे आपल्याला चला बाई आता वाळवंटामध्ये जावा की सोड म्हणे गावातल्या मंदिरात चालू आहे घेऊन म्हणे मोठ्या भरपूर करून खाऊन म्हणे कोण करते भगवंताची कीर्ती भजन कोणी नाही सब
पण देवाच्या भजनामध्ये नाही. पण निवड खाण्यानेच होत नाही. निवड खाण्यानेच होत नाही. खाण्याने शरीराचे भोजन होऊ शकते, पण भजनाशिवाय मनाच्या भोजन होऊ शकत नाही. आणि भजन आपल्याला कशाचे पाहिजे? मनाला एक भजन पाहिजे. हा करून राहिले आज शरीर सरती का? आपली मन बुद्धी चित्त शांत व्हावं पाहिजे. आता हा कीर्तन सुरू आहे म्हणून तुमच्या मन असं आहे, कसं आहे? शांत आहे. अजून तुमच्या दृष्टीमध्ये कोणती पापाची वासना उत्पन्न होत नाही. मला पण होऊन राहिली का? होते का? नाही. नाही येतीच जर असली असती एवढ्या पोलक्यावाली नाचणेवाली का पावायचं आहे रे? काहीच नाही. सगळा मन बुद्धी सगळी एकदम वाईट दृष्टीने बघायची असती. घरी गेल्याच्या नंतर हे का असतात? पेपरवर बातमी येते, बापाने पोरीचा बलात्कार केला. कोणाच्या? बापाने पोरीचा बलात्कार केला. माय पोराच्या संगत पराली म्हणते. कधी कधी इवाई नाही गेला होता, तो खोपाच्या फूल पावायला गेला होता. जसे खावे अन्न कैसे होते, बरोबर आहे ना? मन तसं होते ना. गोड वस्तू खा. गोड वस्तू खाल्ल्याच्या नंतर चेहऱ्याचा स्वभाव कसा होते? अरे क्या बात है, हसते नाही का? ना भुईलिंबाचा पाला खापा सांगते ना बरोबर तोंडात का कशी वस्तू खापट खापा. तिखट आहे की वस्तू मिरची खाल्ल्याच्या नंतर अरे बाप जीभ काढते, गोड पण कधी जीभ काढते. म्हणून जसे खावे अन्न तैसे होवे. ते कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर का शुद्ध होते? मन शुद्ध होते. पाण्यामध्ये तो डिटर्जंट पावडर टाकल्याच्या नंतर जसा पाणी कसं शुद्ध होते, तसा मनाले शुद्ध करावाचा डिटर्जंट पावडर म्हणजे भगवंताचा भजन आहे. म्हणून संत महात्मे सांगतात, जसे घडी घडी तंबाखू चुन्याले हात लावतात अरे हरामखोरायनो, तसेच घडी घडी देवाचा भजन करा तरी मुक्ती होय. घडी घडी Oh,